मित्रांनो, हां. विचार करा, एक असा माणूस जो चालत्या ट्रेनमधून चक्क 150 फूट खाली कृष्णा नदीत उडी मारतो. बापरे, 150 फूट. हो, 150 फूट, आणि तेही फक्त ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून. यार ऍक्च्युली हा सीनच एकदम. नेक्स्ट लेव्हल आहे ना. हो, एक्झॅक्टली. आणि हा माणूस नुसता बंडखोर नव्हता. त्याने चक्क स्वतःचं एक प्रतिसरकार उभं केलं होतं. ब्रिटिशांचा खजिना लुटायचा, त्यांची शस्त्रास्त्रे पळवायची आणि स्वतःची एक समांतर न्यायव्यवस्था चालवायची. राईट. म्हणजे यार ऍक्च्युली हा माणूस आणि त्याचा तो काळ म्हणजे एक नेक्स्ट लेव्हल वाईब आहे. हो ना. आणि म्हणूनच आज आपण ज्या पुस्तकावर गप्पा मारणार आहोत त्याचं नाव आहे क्रांतीसूर्य आणि लेखक आहेत विश्वास पाटील. आजच्या या अक्षरवारीच्या प्रवासात आपण एका अशा क्रांतिसिंहाचा मागोवा घेणार आहोत ज्याने आपल्या साताराच्या रांगड्या मातीत ग्रामीण जनतेच्या मनात नुसतं बंडखोरीचं नाही तर एका पर्यायी प्रशासनाचं बीज पेरला. ॲब्सोल्युटली. आणि पुण्यात बसून सातारच्या मातीतल्या या झंझावातावर बोलताना मला एक वेगळाच कनेक्ट फील होतो यार. हो ना, आपला सातारचा टच आहे तो. राईट. पण आज आपण फक्त घटनांची यादी वाचणार नाही आहोत. या पुस्तकातील नोंदींचा अभ्यास करून आपण एका मध्यवर्ती प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कोणता प्रश्न? की एका सामान्य खेडवळ तरुणाने एका बलाढ्य साम्राज्यवादी व्यवस्थेला मुळासकट उखडून स्वतःची पर्यायी व्यवस्था कशी काय निर्माण केली. बेसिकली हा प्रवास एका माइंडसेटचा आहे. अगदी बरोबर. आणि या प्रवासाची, या मानसिकतेची सुरुवात कुठून होते माहितीये? कुठून? एका जत्रेच्या प्रसंगातून. ऑथरने पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक भन्नाट किस्सा सांगितलाय. अच्छा. क्रांतिसिंह नाना पाटील लहान असताना एकदा जत्रेत हरवतात. बापरे. आता हरवल्यावर लहान मुलं काय करतात? रडतात, घाबरतात, आईवडिलांना शोधतात, बरोबर? हो, साहजिकच आहे. कोणीही घाबरेल त्या वयात. पण हा पठ्ठा वेगळाच. म्हणजे जेव्हा तो रडणाऱ्या आणि घाबरलेल्या आजीला परत सापडतो ना, तेव्हा स्वतः रडण्याऐवजी तो आजीलाच दरडावून विचारतो की तूच कशी काय हरवलीस? ओ माय गॉड, लिटरली. हो, मलाही वाचताना त्या मुलाच्या सायकोलॉजीचं प्रचंड आश्चर्य वाटलं. खरंच यार, लिटरली रडायलाच आलं हे ऐकून. ही सातारची रांगडी वॉर्मथ आणि कुठल्याही संकटाला न घाबरण्याची वृत्ती, ती जी डिफायन्स असते ना, ती लहानपणापासूनच त्यांच्यात होती. इट इज सो रिलेटेबल यार. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. यावर एक भन्नाट अॅनॉलॉजी देतो ऐक. म्हणजे आजकालच्या एखाद्या लहान मुलानं मॉलमध्ये हरवल्यावर राईट, स्वतः घाबरून रडण्याऐवजी आईवडिलांनाच लेक्चर देण्यासारखं आहे. तुम्ही माझं बोट का सोडलं असं विचारण्यासारखं. हा, एक्झॅक्टली. या एका छोट्याशा प्रसंगातून त्यांची ऑथॉरिटीला आव्हान देण्याची मूळ प्रवृत्ती स्पष्ट होते. ते विक्टिम मेंटॅलिटीमध्ये कधीच जगले नाहीत. आपण हरवलोय, आपण कमकुवत आहोत, हा विचारच त्यांच्या शिवारात नव्हता. ॲब्सोल्युटली. आणि हीच वृत्ती पुढे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात दिसते. पण मला या पुस्तकातला सगळ्यात भारी पाठ कुठला वाटला सांगू? कोणता? क्रांतीची सुरुवात नेहमी मोठ्या मैदानावरून होत नसते, तर ती स्वतःच्या घरापासून होते. हो, तो लग्नाचा आणि तलाठी नोकरीचा किस्सा ना. येस. तत्कालीन पितृसत्ताक पद्धतीचा विचार कर ना. त्या काळात बायकांना चूल आणि मूल या पलीकडे जग नव्हतं. हो, ते तर होतच. पण नानांनी लग्नानंतर सर्वात आधी काय केलं असेल तर आपल्या पत्नीला लिहायला वाचायला शिकवलं. क्या बात आहे. स्वतःच्या कुटुंबात आधी सुधारणा घडवून आणणे हा त्या काळातला किती मोठा माइंडसेट बदल होता. नुसतं बाहेर समाज सुधारणेच्या बाता मारायच्या आणि घरात मात्र जुन्याच रूढी पाळायच्या असा दुटप्पीपणा त्यांच्यात नव्हता. सिरियसली, माइंडसेट बदलला यार. नुसते सल्ले देण्यापेक्षा आधी स्वतःच्या घरातून कृती करणं हा खरा गेम चेंजर होता. हो ना. पण हे बघ, स्वतःच्या घरापुरतं मर्यादित राहणारा हा माणूस नव्हता. त्यांनी तलाठी ही ब्रिटिशांची नोकरी सुद्धा लाथडली. बापरे, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब सोडला? हो. आता हे वरवर पाहता एक साधं राजीनामापत्र वाटू शकतं, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. कसा काय? तलाठी म्हणून काम करताना त्यांना ब्रिटिश प्रशासनाची खरी परिस्थिती आणि शोषित वर्गाची होणारी पिळवणूक अगदी जवळून दिसली होती. अच्छा. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की त्यांनी ती नोकरी का सोडली. तलाठी ह्या गावाचा महसूल गोळा करणारा महत्वाचा दुवा असतो ना. राईट. ब्रिटिशांचा सारा, सावकारांचं कर्ज आणि त्यात भरडलेला शेतकरी हे चक्र त्यांना आतून समजलं होतं. व्यवस्थेचा भाग राहून व्यवस्थेविरुद्ध लढता येणार नाही हे त्यांना उमगलं होतं. अगदी बरोबर. ब्रिटिशांना धक्का द्यायचा असेल तर त्यांची इथली पाळमुळं खणून कोढावी लागतील हे त्यांनी ओळखलं. आणि इथूनच आपण त्या टप्प्यावर येतो ज्याने इतिहासात एक कायमची नोंद केली. 1942ची चले जाऊ चळवळ. हो. आणि साताऱ्यातलं प्रतिसरकार. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. विचार ना.
आपण याला सरकार म्हणतोय, पण हे तांत्रिकदृष्ट्या फक्त एक हिंसक बंड नव्हतं का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता असं मला वाटतं. मला वाटतं की त्यांचा मेन इम्पॅक्ट फक्त तुफान सेना आणि ब्रिटिशांना मारण्यात होता, म्हणजे मिलिटरी ॲक्शनमध्येच होता. ती 150 फुटाची उडी, खजिना लुटणं, पोलिसांची हत्यारं पळवणं, हाच खरा बेस होता त्यांच्या क्रांतीचा. याला प्रशासन कसं काय म्हणता येईल? अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. ओके, तर मग सांग तुझं व्हर्जन. हे बघ, मिलिटरी ॲक्शन हा नक्कीच एक भाग होता, पण ते फक्त लष्करी बंड नव्हतं. ती एक वैचारिक आणि प्रशासकीय क्रांती होती. ऑथरने स्पष्ट लिहिलंय की हे ग्रामराज्य होतं. ग्रामराज्य. हो, कुंडल ही या प्रतिसरकारची राजधानी होती. आता तू म्हणतेस ना प्रशासन कसं, तर त्यांनी सगळ्यात आधी ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेवर घाव घातला. म्हणजे नक्की काय केलं? सत्यशोधक विचारांच्या आधारे त्यांनी सावकारांच्या कर्जाचे कागदपत्र अक्षरशः जाळले, गरीब शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. अच्छा, म्हणजे सावकारांचे कागद जाळणं हा फक्त राग काढण्याचा प्रकार नव्हता तर? मुळीच नाही. ती एक कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती. शेतकरी कर्जबाजारी का होतो? तर लग्नातल्या वारेमाप खर्चामुळे. राईट. म्हणून नानांनी समाजविवाह म्हणजे कमी खर्चाची, बिना हुंड्याची लग्ने घडवून आणली, जेणेकरून शेतकरी पुन्हा सावकाराच्या जाळ्यात अडकू नये. बापरे, हे तर लिटरली रूट कॉजवर काम करण्यासारखं आहे. एक्झॅक्टली. सावकार संपला की ब्रिटिशांचा महसूल गोळा करणारा एक मोठा आधारस्तंभ कोसळतो. ओ वाव, दिस इज अ मॅसिव्ह आहा मोमेंट. म्हणजे आता लिंक लागली माझी. त्यांनी फक्त ब्रिटिशांना नाही तर इथल्या शोषक व्यवस्थेलाही टार्गेट केलं होतं. त्यांनी ब्रिटिश, सावकार आणि जमीनदार या 3 पॉवर सेंटर्सला कसं पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केलं हे यातून समजतंय. हो ना. हे नुसतं बंड नव्हतं, त्यांनी अक्षरशः एक पर्यायी व्यवस्था उभी केली होती. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ब्रिटिश न्यायालयांना पर्याय म्हणून लोकांची स्वतःची न्यायदान व्यवस्था उभी केली. अच्छा, म्हणजे लोक कोर्टात जायचे नाहीत? नाही, लोक कोर्टात न जाता प्रतिसरकारच्या न्यायदान मंडळाकडे जाऊ लागले. आणि तो जो पत्री शब्द आहे ना, ज्यावरून याला पत्री सरकार हे नाव पडलं. हो, ती खबऱ्यांसाठी आणलेली शिक्षा होती. जे लोक ब्रिटिशांचे खबरे म्हणून काम करायचे त्यांच्या पायाच्या तळव्यांवर लाकडी पत्रीने मारलं जायचं. बापरे, हे ऐकायलाच किती भयंकर वाटतंय. हो, पण यामागे एक लॉजिक होतं. यातून त्यांनी गावात एक सामाजिक शिस्त म्हणजे सोशल डिसिप्लिन आणि वचक निर्माण केला होता. खबऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय समांतर सरकार चालूच शकलं नसतं. सिरियसली, हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं यार. पोलीस स्टेशनला पर्याय म्हणून तुफान सेना, कोर्टाला पर्याय म्हणून न्यायदान मंडळं, राईट, आणि सावकारीला पर्याय म्हणून थेट कर्जमुक्ती आणि समाजविवाह, हे सगळं साताऱ्यात 1400हून अधिक गावांमध्ये जवळपास 44 महिने चाललं. हो, 44 महिने. ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून एवढा काळ स्वतःचं राज्य चालवणं ही काही साधी गोष्ट नाहीये. हो ना, हे वाचून आपण लिटरली अवाक होतो. आता ऐकणाऱ्यांना काय वाटतं, या प्रतिसरकारच्या कोणत्या कल्पनेने, मग ती न्यायदान मंडळं असोत, समाजविवाह असोत की पत्रीची शिक्षा, सर्वात जास्त विचार करायला लावला? कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे हो, आणि थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग येतो. नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. सिरियसली मित्रांनो, एकदम फ्री आहे. आणि हा जो इतिहासाचा खजिना आपण उलगडतोय तो मिस करायचा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. राईट. तर आपण कुठे होतो? प्रतिसरकार आणि नाना पाटलांचा तो प्रशासकीय झंझावात. एक्झॅक्टली. पण या पुस्तकातला आणखी एक फॅसिनेटिंग पार्ट म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ. 1947 नंतर. हो, 1947ला देश स्वतंत्र झाला. ब्रिटिश गेले. आता बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी राजकारणात प्रवेश केला, सत्ता उपभोगली. पण नानांचा लढा थांबला नाही. बरोबर. कारण त्यांचा लढा फक्त गोऱ्या साहेबांविरुद्ध नव्हता, तर तो शोषणाविरुद्ध होता. आणि इथेच पुस्तकात माळकरी मार्क्सवाद ही एक प्रचंड भन्नाट कन्सेप्ट येते. माळकरी मार्क्सवाद? हो, म्हणजे विचार कर, गळ्यात वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ आणि हातात मार्क्सवादी बंडाचा लाल झेंडा. बापरे, हे कॉम्बिनेशनच किती नेक्स्ट लेव्हल आहे. ऑनेस्टली हे कॉम्बिनेशनच त्यांची खरी ताकद होती. कारण बघ, मार्क्सवाद ही मुळात युरोपमधून आलेली कामगारांच्या हक्कांची भाषा बोलणारी संकल्पना. राईट. पण साताऱ्यातल्या, महाराष्ट्रातल्या रांगड्या शेतकऱ्याला कार्ल मार्क्स काय समजणार? एक्झॅक्टली. यावर मला ती मगाशची अॅनालॉजी आठवली.
मार्क्सवाद आणि वारकरी संप्रदाय एकत्र करणं म्हणजे एखाद्या परदेशी ऑपरेटिंग सिस्टमला आपला अस्सल गावरान युजर इंटरफेअर देण्यासारखं होतं. क्या बात आहे, लय भारी कनेक्ट जोडलास. हो ना, कोरडा कम्युनिझम इथल्या शेतकऱ्याला समजला नसता. पण जेव्हा तोच विचार कीर्तनातून आणि तुकारामांच्या अभंगातून सांगितला गेला, तेव्हा तो थेट त्यांच्या काळजाला भिडला. जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा अभंग आणि मार्क्सचा शोषितांचा लढा, यात त्यांना एक समान धागा दिसला. अगदी बरोबर. त्यांनी मार्क्सवाद आणि लेनिनवाद या पाश्चात्य संकल्पनांना अस्सल सातारच्या मातीचा, इथल्या परंपरेचा बाज दिला. राईट. आपण राजकीय बाजू न घेता या माणसाची स्ट्रॅटेजी समजून घेतली तर लक्षात येतं की जलसा आणि लोककलांच्या माध्यमातून त्यांनी अगदी तळागाळातील लोकांच्या भाषेत हे क्रांतिकारी विचार पोचवले. आणि पुढे कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर ते सातारा आणि बीडचे खासदार सुद्धा झाले ना. हो, आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर त्या आघाडीवरचे योद्धे होते. वयाची 60 उलटून गेल्यावरही हा माणूस रस्त्यावर उतरून लाठ्याकाठ्या खात होता. बापरे, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत होता. हे खरंच ग्रेट आहे यार. आणि या माणसाचा माइंडसेट बघ, आयुष्यभर देशासाठी, कष्टकऱ्यांसाठी रक्त आटवलं, पण स्वातंत्र्यानंतर स्वतःसाठी कधीही सरकारी पेन्शन स्वीकारली नाही. सिरियसली? एकही रुपया नाही? एकही रुपया नाही. ओ माय गॉड. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी जे काही केलं ते माझ्या मातीसाठी आणि लोकांसाठी केलं. त्याचा मोबदला मला नको. हा फक्त एका राजकीय नेत्याचा प्रवास नाहीये, हा एका अशा माइंडसेटचा प्रवास आहे ज्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. खरंच यार, आजकाल छोट्याशा राजकीय पदासाठी लोक काय काय तडजोडी करतात हे आपण बघतोच. हो ना. त्या पार्श्वभूमीवर हा माणूस एखाद्या दंतकथेसारखा वाटतो. आणि हे सगळं वाचताना लिटरली अंगावर काटा येतो. सातारच्या मातीतल्या या महानायकाची, या क्रांती सूर्याची गोष्ट आजच्या पिढीने कुठेतरी विसरली आहे, याबद्दल लेखक विश्वास पाटील यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती अगदी रास्त वाटते. आपण आपल्याच मातीतले खरे हिरो, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून व्यवस्था बदलली, त्यांना विसरत चाललोय का, हा प्रश्न पडतो. आहे आपला इतिहास फक्त राजा महाराजांचा नाहीये, तर तो या रांगड्या मातीतल्या क्रांतिसिंहांचा सुद्धा आहे. अगदी बरोबर. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेच्या शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपण बघितलं की प्रतिसरकार हे केवळ एक हिंसक बंड नव्हतं, तर एक पूर्णपणे चालणारं, स्वयंपूर्ण असं राज्य होतं, ज्याची स्वतःची न्यायव्यवस्था होती, स्वतःची अर्थव्यवस्था होती. मग आजच्या काळात जर आपण स्थानिक प्रशासनात म्हणजे लोकल गव्हर्नन्समध्ये नाना पाटलांच्या त्या ग्रामराज्याचं तेच डिसेंट्रलाइज्ड किंवा विकेंद्रित मॉडेल 100% लागू केलं तर काय होईल? म्हणजे नक्की कसं? म्हणजे दिल्ली किंवा मुंबईतून निर्णय येण्याची वाट न बघता जर आपल्या गावाची आणि शहराची न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवले गेले, राईट, तर आपल्या गावाची परिस्थिती किती वेगळी असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. नक्कीच. हीच तर खऱ्या लोकशाहीची आणि ग्रामस्वराज्याची ताकद आहे. एक्झॅक्टली. तर मित्रांनो, हे पुस्तक नक्की वाचा. या इतिहासाकडे बघण्याचं तुमचा पर्स्पेक्टिव्ह नक्कीच बदलेल, गॅरंटीड. आणि हो, कमेंट करा आजच्या गप्पांमधला कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.